नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024 तर पोलीस भरती आजपर्यंत कुठे किती अर्ज आले याबद्दलच तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि आजची तारीख विद्यार्थी मित्रांनो 30 मार्च 2024 आहे. तर टोटल आपण 82 घटकाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे. 82 घटकाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहा SRPF बद्दल सुद्धा माहिती तुम्हाला सांगितली आहे. त्याचबरोबर शिपाईबद्दल सुद्धा सांगितले आहे, बँड्समन बद्दल सुद्धा सांगितले आहे, कारागृहबद्दल सुद्धा सांगितले आहे आणि चालक बद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या मित्रांनो मी तुम्हाला 82 घटकाची माहिती सांगणार आहे. 30 मार्चला पोलीस भरतीमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि अशा प्रकारे मित्रांनो रोजच्या रोज नवीन मी तुम्हाला अपडेट देत असतो की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल पोलीस भरतीची. ठीक आहे, यूट्यूबला व्हिडिओवर विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मीरा भाईंदर 15,000 प्लस या ठिकाणी हे सांगत आहे. त्यानंतर बँड्समन रायगड या ठिकाणी जवळपास 3,000 प्लस आलेले आहे. ठीक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता वाशिम या ठिकाणी 1800 प्लस या ठिकाणी सांगत आहे. SP बीट तुम्ही या ठिकाणी बघू शकता 7,000 प्लस आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जळगाव पोलीस या ठिकाणी 3,500 प्लस या ठिकाणी सांगत आहे. कारागृहामध्ये 40,000 प्लस आलेले आहे हे सांगत आहे. काय तर पहा या ठिकाणी मित्रांनो काय होत आहे की मिनिटांनी जे आहे विद्यार्थी मित्रांनो फॉर्मची संख्या या ठिकाणी वाढत आहे. घंट्याघंट्याने या ठिकाणी फॉर्मची संख्या वाढत आहे. एक लक्षात ठेवा, हे सर्वांना माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर जर या ठिकाणी मित्रांनो सर्वांना मी या ठिकाणी रिक्वेस्ट करतो, ज्यांनी सुद्धा 30 मार्चला फॉर्म भरला असेल पोलीस भरतीचा. ठीक आहे, ज्या पण विद्यार्थ्यांनी 30 मार्चला पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी जे मित्रांनो या व्हिडिओ खाली मला कमेंट करा आणि तुमचा टोकन नंबर त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा जिल्हा कोणता ते सांगा. ठीक आहे, तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला आणि त्या जिल्ह्याचा टोकन क्रमांक. तर बस एवढीच तुम्ही या ठिकाणी कमेंट करा मित्रांनो, तुमचं व्हिडिओमध्ये नाव घेण्यात येणार आहे. कमेंट सुद्धा ठीक आहे, तुमच्या कमेंटचं पूर्ण नाव व्हिडिओमध्ये घेण्यात येणार आहे आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना मित्रांनो तुमच्यापासून फायदा होणार आहे. ठीक आहे, तर चला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 82 घटकाची माहिती या ठिकाणी स्टेप बाय स्टेप देणार आहे. तर पहिलं या ठिकाणी तुम्ही बघू शकता परभणी चालक आहे. तर परभणी चालक या ठिकाणी 3,000 प्लस आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो अर्ज आलेले आहे. त्यानंतर 5 CP मुंबई बँड्समन आहे. तर CP मुंबई बँड्समन या ठिकाणी 3,200 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई ड्रायव्हरचं जर बघितलं तर 43,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर SP सातारा आहे. तर SP सातारा या ठिकाणी 2,100 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर रायगड बँड्समन आहे. रायगड बँड्समन या ठिकाणी 3,900 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर पोलीस बँड्समन ठाणे आहे. तर या ठिकाणी जवळपास 4,015 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर आपण पुणे ग्रामीणचं जर बघितलं तर या ठिकाणी जवळपास 20,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर सोलापूर आहे. तर या ठिकाणी 5,000 प्लस अर्ज आले. सोलापूर ग्रामीण आहे. त्यानंतर सोलापूर शहर आहे. तर सोलापूर शहर या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मीरा भाईंदर आहे. तर मीरा भाईंदर या ठिकाणी 7,000 प्लस अर्ज या ठिकाणी आलेले आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड आहे. तर या ठिकाणी जवळपास 6,700 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर रत्नागिरी पोलीस आहे. तर या ठिकाणी जवळपास 7,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नवी मुंबई आहे. तर नवी मुंबई या ठिकाणी 9,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर हिंगोली SRPF आहे. तर या ठिकाणी 12,190 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर CP मुंबई आहे. तर CP मुंबई या ठिकाणी 1,80,000 प्लस आतापर्यंत अर्ज गेलेले आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळचा जर बघितलं आपण तर यवतमाळ या ठिकाणी जवळपास 4,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर बीड आहे. तर बीड या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आलेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो फॉर्मची संख्या या ठिकाणी मिनिटांनी वाढत आहे आणि घंट्याघंट्याने सुद्धा फॉर्मची संख्या वाढत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये फॉर्मची संख्या वाढत आहे प्रत्येक मित्रांनो, आणि सर्वात जास्त फॉर्मची संख्या हे CP मुंबई या ठिकाणी वाढत आहे. तर CP मुंबईला जास्त अर्ज यावर्षी येणार आहे, कारण की त्या ठिकाणी कॅटेगरीनुसार सर्वात जास्त जागा SC ST OBC WS NT ओपन SBC या सर्व कॅटेगरीच्या. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बीड या ठिकाणी 4,100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो परभणी आहे. तर परभणीमध्ये 3,540 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर लातूर आहे. तर लातूर या ठिकाणी 3,500 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा धाराशिव जिल्हा पोलीस आहे. तर या ठिकाणी जवळपास 4,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर
त्यानंतर जालना आहे, तर जालना या ठिकाणी 4000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP रायगड आहे, तर SP रायगड या ठिकाणी 11300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर आपण यवतमाळचं जर बघितलं तर यवतमाळ ड्रायव्हर या ठिकाणी 3000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा SP बीड आहे, तर SP बीड या ठिकाणी जवळपास 3000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP नंदुरबार आहे, तर SP नंदुरबार या ठिकाणी 5100 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पुणे रेल्वे ड्रायव्हर आहे, तर या ठिकाणी 1000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा रायगड आहे, तर रायगड या ठिकाणी जवळपास 4300 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर मुंबई कारागृह आहे, तर मुंबई कारागृह या ठिकाणी 58,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. तर या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो फॉर्मची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा SRPF गट क्रमांक 1 पुणे, तर या ठिकाणी जवळपास 12,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर SRPF धुळे आहे, तर या ठिकाणी जवळपास 14,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे, तर या ठिकाणी जवळपास 16,000 प्लस आतापर्यंत अर्ज आलेले आहे. त्यानंतर सातारा आहे, तर सातारा या ठिकाणी जवळपास 2800 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SP अकोला आहे, तर SP अकोला या ठिकाणी 8000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावती आहे, या ठिकाणी 16,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण आहे, तर ठाणे ग्रामीण या ठिकाणी 5000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर अहमदनगर आहे, तर या ठिकाणी 1580 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF नवी मुंबई आहे, तर या ठिकाणी 13,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर पहा बुलढाणा आहे, तर बुलढाणा या ठिकाणी 4480 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे, तर या ठिकाणी 16,900 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर SRPF अमरावतीमध्ये जर बघितलं आपण अमरावती ग्रामीणमध्ये जर बघितलं तर मित्रांनो 15,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले असेल. त्यानंतर SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे, तर या ठिकाणी 8100 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर SRPF जालना आहे, तर या ठिकाणी 14,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर मुंबई गट क्रमांक आहे, तर मुंबई गट क्रमांक 8 आहे, या ठिकाणी 22,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर ठाणे शहर आहे, तर ठाणे शहर या ठिकाणी 11,900 प्लस अर्ज आलेले आहे. CP मुंबईला 1,80,000 प्लस, मीरा भाईंदरला 15,000 प्लस. त्यानंतर सिंधुदुर्ग या ठिकाणी 5,480 प्लस अर्ज आले. पुणे कारागृह या ठिकाणी 46,000 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे. त्यानंतर नवी मुंबई आहे, तर या ठिकाणी 12,570 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर गोंदिया या ठिकाणी गोंदिया पोलीसमध्ये 9,100 प्लस अर्ज आलेले आहे. आणि SRPF गट क्रमांक 15 बिरसी कॅम्प गोंदिया या ठिकाणी जवळपास मित्रांनो 8,000 प्लस अर्ज आतापर्यंत गेले असेल. त्यानंतर नागपूर ग्रामीण आहे, तर नागपूर ग्रामीणला सुद्धा चांगले या ठिकाणी फॉर्म आलेले आहे. नागपूर ग्रामीणला तुम्ही बघू शकता 5,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर कोल्हापूर या ठिकाणी 3,400 प्लस अर्ज आलेले आहे. त्याचबरोबर नागपूर सिटी या ठिकाणी 18,600 प्लस अर्ज आले आहे. त्याचबरोबर संभाजीनगर कारागृह या ठिकाणी 41,000 प्लस अर्ज आलेले आहे. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो पुणे कारागृह आहे, तर पुणे कारागृह या ठिकाणी 41,000 प्लस अर्ज आलेले आहे. आणि SP नांदेड या ठिकाणी 8,800 प्लस अर्ज आलेले आहे. ठीक आहे. तर एवढे जे मित्रांनो आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आलेले आहे. या ठिकाणी जे मित्रांनो एवढे अर्ज आलेले आहे. ठीक आहे. 30 मार्चला या जिल्ह्यामध्ये एवढे अर्ज आलेले आहे. तर ही होती मित्रांनो 82 घटकाची माहिती. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया.